रात्रीही दिवस पांडुरंगा. आपण प्रत्येकाने देवाला वचन दिले की देवा तुला दिवस रात्र आठवण करू, तुला कधी विसरणार नाही. तुम्ही म्हणताल आम्ही वचन दिले हे आम्हाला कसं आठवत नाही, तर तुम्ही आम्ही प्रत्येकाने देवाला वचन दिले, पण कुठे दिले? आईच्या गर्भात असताना दिले. आणि आईच्या गर्भात असताना जोपर्यंत आपण देवाला वचन देत नाही ना तोवर आपण त्या त्रासातून आपली तोवर सुटका होऊ शकत नाही. गर्भवासाचं एवढं मोठं दुःख आहे ना, तुम्हाला मी थोडक्यामध्ये गर्भवासाचं दुःख सांगते. काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण. मांस मळ मूत्र जाण, तुझ क्षणोक्षणाध्यात विष्टाले पचहुकडे, नाकी तोंडी क्रमी किडे. गर्भवासाचे कष्ट गाढे, कोणा पुढे सांगेल ते गर्भोदरीची व्यथा. मेहनती माता आणि पिता, तेथ नाही कोणी सोडविता. जीवीची व्यथा जीव जाणे. काय त्रास असतो गर्भामध्ये तुम्हाला थोडक्यात वर्णन सांगते. असं प्रत्येक माणसाला वाटतं राहायला मोठा बंगला असावा, त्या बंगल्यामध्ये स्वतंत्र खोली असावी, त्यात सर्व सुखसुविधा असाव्यात. पण मातेच्या गर्भामध्ये असं काही व्यवस्था नाही. अगदी छोट्याशा जागेत राहावं लागतं. 9 महिने साईड सुद्धा बदलता येत नाही एवढ्या छोट्या जागेत. आणि तेही जीव कशा अवस्थेत असतो तर उलटा लटकलेला असतो. उलटा म्हणजे खाली मुंडकं वर पाय. आणि एक दिवस नाही 9 महिने. इथंच तुम्हाला मी सांगते की आता अर्धा तास कीर्तन तुम्ही उलट लटकून ऐका, माझी अख्खी फीस मी तुम्हाला बक्षीस म्हणून देते. तयार आहे का कोणी? अर्धा तास असं तुम्हाला इथं उलट लटकवलं जाईल. शक्य आहे का? किती त्रास होईल. पण तिथं 9 महिने असं उलट लटकून राहावं लागतं. बरं, राहण्याची जागा कशी आहे? अत्यंत घाणेरडी. आईच्या मलमूत्रामध्ये राहावं लागतं. असं जर आपण गटाराच्या साईडनं निघाले ना तर लगेच नाकाला रुमाल लावतो, आपल्याला वास देखील सहन होत नाही. पण 9 महिने आईच्या गर्भामध्ये मलमूत्रामध्ये राहावं लागतं. त्या आईचं मलमूत्र त्या बाळाच्या नाकात जातं, तोंडात जातं, कानात जातं. म्हणून पहा, डिलिव्हरीमध्ये डॉक्टर म्हणतात ना, बाळाच्या पोटामध्ये घाण गेली, तोंडामध्ये घाण, ती कुठली असते तर तीच घाण असते. आणि त्या ठिकाणी त्या जीवाला छोटे छोटे जंतू असतात गर्भामध्ये, ते चावण्यावर असतात, त्याला त्रास होतो, तो रडतो, मला कोणीतरी वाचवा. पण त्याची हाक ऐकणारं तिथं कोणीच नसतं. त्याची हाक तिथं कोणी ऐकू शकत नाही. आणि ज्यावेळेस सुरुवातीला जीव गर्भामध्ये सुरुवातीला 2-3 महिन्याचा असताना तो फक्त एक मांसाचा गोळा असतो. त्याच्या अंगावर त्वचा निर्माण झालेली नसते, बिलकुल नाही. फक्त एक मांसाचा गोळा असतो, त्वचा निर्माण झालेली नसते. आणि त्याच काळामध्ये त्या मातेला डोहाळे लागतात. आणि डोहाळे लागले की त्यांना काही खायची प्यायची इच्छा होते. कोणाला आंबट खावं वाटतं, कोणाला गोड खावं वाटतं, कुणाला तिखट, कुणाला सपक. पण त्या काळामध्ये आई जे काही खाते ना ते डायरेक्ट जाऊन त्या बाळाच्या बॉडीला टच होतं, त्याच्या संपूर्ण शरीराची आग होते. विचार करा, तुमचं बोट थोडंसं कुठं कापलं, चिरलं आणि त्याला जर मीठ मिरचू लागलं तर किती आग होते. आता त्या बाळाच्या तर पूर्ण शरीरावर त्वचाच नसते, मग त्याला किती त्रास होत असेल. आणि आईला त्या काळात खूप डोहाळे लागतात, काही खावं वाटतं. डोहाळे तर काही काही बायांना एवढे विचित्र लागतात ना. एकदा मी कीर्तनाला गेले होते आणि एका घरी जाण्याचा प्रसंग आला. तिथे एक बाई चुलीवर भाकरी करत होती. मी जरा ध्यान करून पाहिलं ती काय करते, तर तिचा वेगळाच कार्यक्रम सुरू होता. एका हातानं भाकर करते, दुसऱ्या हातानं चुलीतली मुठभर राख उचलते आणि तोंडात टाकते. असं मी तिला 2-3 मुठी राख खाताना पाहिलं. मला राहवलंच नाही. शेवटी विचारलंच, म्हणलं काकू तुमचं हे काय चाललंय? तिने सांगितलं, ताई मला ना राख खाण्याचे डोहाळे लागलेत म्हणून. काही काही महिला माती सुद्धा खातात. अहो, एका बाईला तर डांबरच प्यावं वाटत होतं. आता डांबर पिल्यावर त्या लेकराचे काय हाल होतील. खरे डोहाळे लागले का श्रेष्ठ मातेला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची माता जिजाऊ यांना. ज्यावेळेस
माता जिजाऊ गर्भवती होत्या तेव्हा त्यांना डोहाळे काय लागले होते, तर घोड्यावर बसावं, गोरगरिबांना न्याय द्यावा, शत्रूंचा नायनाट करावा असे डोहाळे लागले होते. तेव्हा त्यांच्या पोटी असा श्रेष्ठ पुत्र जन्माला आला. आता तुम्ही माती खाताय, राख खाताय, आता कसा पुत्र जन्माला येईल? डोहाळे सुद्धा श्रेष्ठ लागले पाहिजे. आणि ज्या काळात डोहाळे लागतात त्याच काळात त्या बाळाला जे तुम्ही खाताना माता भगिनी, त्या बाळाच्या शरीराला, बॉडीला टच होता आणि त्याच्या शरीराची आग होती. ओरडतो, मला कोणीतरी वाचवावं, पण त्याची हाक कोणाला ऐकू येत नाही, त्याचं दुःखही कोणाला समजत नाही. आणि त्याचे जे मायबाप असतात ना, ते उलट एवढे आनंदात असतात की आता आमच्या घरात बाळ जन्माला आले, बाळ जन्माला आले. आणि काही काही मायबाप तर आनंदामध्ये वेड्यासारखं काही बोलतात. महिला सांगतात नवऱ्याला, अहो बघा ना, बाळ पोटात लाथ मारते. लगेच बाप आनंदाने म्हणतो, वा, आत्ताच पोटात लाथ मारते म्हणजे मोठा होऊन नक्की फुटबॉल खेळणार. एवढे खुशीत काही बोलतात. एकदा मी पाहिले, एक माणूस चक्क म्हणतोय, बाळ पोटातून मला पप्पा म्हणाले. आता ते बाहेरच आलं नाही तर तुम्हाला पप्पा कसं म्हणेल? म्हणजे आनंद एवढा असतो ना त्या काळात की आपलं लेकरू मध्ये दुःखात आहे हे कळत नाही. त्याला फार पीडा होते, फार त्रास होतो, तो फार हाका मारतो, मला कोणीतरी वाचवावं. पण शेवटी एक दिवस त्याच्या लक्षात येतं की या ठिकाणी माझी हाक ऐकणारं कोणी नाही, मला इथं वाचवणारं केवळ एकच आहे, ते म्हणजे परमात्मा. केवळ देव मला वाचू शकतो. त्यावेळेस त्याला देवाची आठवण होते, तो देवाला हाक मारतो. काय